एका गरीब भल्या मुलाला एवढं मारलंय तुम्ही. काय बिघडवलं होतं याने तुमचं? शंकरदादा तुम्हाला खूप लागलंय का? तुम्हाला खूप दुखतंय का? हो हो दुखतंय. असा कुठला राग काढताय हो तुम्ही आमच्या भल्या शंकरदादांवर? अहो नाही, तसं नाही ते. काय रे, काय झालं? काय वाटलं तिकडे? काय झालं? कुणी मारला याला? यांनी का मारलं? धमकी दिली? नाही मग चोरी लूटपाट काय केलं? नाही. अहो मग मारलं का? का या भल्या माणसाला मारलं का? अहो, ह्या दोघी एक मिनिट, तू तर दादा, शंकर दादा, शंकर दादा, तुम्ही या मुलीवरती केस करा. नाही खरंच तुम्ही केस करा. केस? विनाकारण मारामारी करणे, दादागिरी करणे, दहशत माजवणे, आतंकवाद पसरवणे, हे हिचे काम. तुम्ही हिच्यावर केस ठोका. अहो काय बोलताय तुम्ही? साहेब, मला काय केस करायची नाही. उगा कुणीतरी 4 फटके मारले त्याचा राग मनात धरून केस करणाऱ्यांपैकी मी नाही. मला माणुसकी सोडायची नाही. नका, ऐका माझं. तुम्ही ह्या मुलीवरती केस करा. नाही खरंच करा. अहो मागे एका भल्या माणसाची बुलेट चोरली या मुलीनं, आणि आता तुमच्यासारख्या भल्या माणसाला मारहाण. नाही, तुम्ही केस कराच. कारण एकदा गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, नाही तर तो गुन्हेगार सोकावेल. साहेब, मला केस नाही करायची. अहो दादा, तुम्ही करा हिच्यावर केस. अहो ही गुंड प्रवृत्तीची मुलगी आहे. दादा ऐका माझं, तुम्ही केस कराच. करा म्हणजे करा. साहेब, गुंड प्रवृत्तीचं उत्तर मला माणुसकीने द्यायचंय. जाऊ द्या त्यांना जाऊ द्या. मी सांगतो, अहो तुम्ही केस करा. हिच्यावर ठोका, हिच्यावर केस. मी हिला काळेपण शिक्षा देतो, हिला तुरुंगात मी पाठवतो. तुम्ही केस ठोका. अख्खा PNS कायदा माहितीये मला. त्याच्यामुळे आधी लेडीज कॉन्स्टेबल आणा आणि मग बोला. हवालदार साहेब, हा. मला केस नाही करायची. तुम्ही निघता का? म्हणजे आता तुमच्यासारखा भल्या मनाचा माणूस सांगायला, भल्या मनाचा म्हणजे आता काहीतरी ऐका. चला येतो मी. काय हे नाही, भलाईचा जमानत नाही रे. कृष्णताई, सकाळचं समजा जेवण संपलंय, तर थोड्याशा चपात्या राहिल्यात बघा. त्या जाता जाता गाईला देऊ का? हा दे. आणि ते खानावळ बंद करून ती गल्ल्याची किल्ली कुठे ठेवू? भागा, आता नवीन आहेस का तू? नेहमीच्या ठिकाणी ठेव बरं. गौरीच्या मनानं परत उचल खाल्ली काय? हा, कसली? ते पोलिसात केस करायची नाही. तुम्ही काळजीत दिसलात ना म्हणून विचारलं. बाई, देवानं ऐकलं माझं. गौरीच्या डोक्यातनं गेलं ते खोळ. होय, पर मग तुमचा चेहरा का पडलाय? आज मिनीच्या परीक्षेचा निकाल आहे. तिघी बहिणी गेल्यात निकाल बघाय. माझी मिनी पास झाली पाहिजे बाई. मग सोडूनच द्या की. अहो आपल्या गौरीवाणीच मिनी बी अभ्यासात लय हुशार आहे बघा. गौरी सारखं चांगले नंबर काढणार बघा. गौरी एवढं नाही मिळालं तरी चालेल, पण चांगल्या मार्काने पास व्हायला पाहिजे बाई. होणार हो, तुम्ही काय बी काळजी करू नकासा. गौरी आणि मिनी अभ्यासात 1 नंबर. शारदाची लई काळजी वाटते बघ मला. ही खानावळ उभी करायला कळत्या वयात माझ्या खांद्याला लावून उभी राहिली. आणि बहिणीच्या शिक्षणासाठी स्वतःचं शिक्षण सोडून दिलं तिनं. आणि खानावळीतच दबून गेली बिचारी. शाळा नशिबातच नव्हती तिच्या. मिनी आणि गौरी अभ्यासात हुशार, आणि शारदा जेवणात. कृष्णताई, देव प्रत्येकाला काही ना काही गुण देतोच बघा.
आता बघा ना, म्हणजे पुढं माग आपली शारदा मोठ्या हॉटेलची मालकीन बी होईल. आता देवाच्या मनात काय आहे कुणाला ठाऊक ना. तेच तर कळत नाही ना. आता बघ ना, लग्नाचं वय उलटून चाललंय तरी घरातच आहे. तिच्या बरोबरीच्या लग्न होऊन सासरी नांदाय गेल्या, पोरं बाळ बी झाल्या. ती माझी पोर अजून घरातच आहे. शारदा बोलत नाही पण मनात डाचत असेल ना तिच्या. मला लई अपराधीगत वाटतं बघ. कृष्ण ते असं काय बी मनात आणू नका सर. काय महाराज होते का आज? झालं झालं शंकर दादा, पत्रिका स्ट्रॉंग आहे पण अडचणी लय येणार आहेत. 1000 अडचणी येऊ दे, पण आपल्या लव्ह स्टोरीचं काम हलक्यात झालंच नाही पाहिजे. डायरेक्ट इतिहासातच नोंद झाली पाहिजे. काय डंबेल? म्हणजे नोंदी ठेवायला लागणार म्युझियम सारख्या शंकर दादाच्या लव्ह स्टोरीचं संग्रहालय. नाही नाही, जे काय करायला लागेल ना ते करू ना. पण वहिनींचा मातोश्रींबद्दलचा गैरसमज दूर होत नाही ना, तर आपल्याला जरा शांतीनच घ्यायला लागेल बघा. शांततेत यायला लागणार आहे आणि सेम टायमिंगला आपला सातबार चांगुलपणाने भरायला लागणार आहे. बरं की शंकर दादा, तुमचं आणि वहिनींचं एकदा जुळलं का नाही, हळूहळू मातोश्रींबद्दलचा असणारा गैरसमज दूर होणार. तोवर गरीबा घरचं मोलमजुरी करणारं पोरग. आता एक गरीबा घरचं मोलमजुरी करणार भलं पोर काय काय करतंय ना, तुमच्या वहिनींनी बघतच बसायचं.